नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा 23 जुन्या आणि पारंपरिक घरगुती उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या आजी आजोबांच्या काळापासून वापरले जात आहेत. त्या काळी प्रत्येक छोट्या तक्रारीसाठी लगेच औषधावर अवलंबून राहण्यापेक्षा घरातील साध्या पदार्थांचा वापर केला जायचा. मात्र लक्षात ठेवा, हे उपाय किरकोळ त्रासासाठी सहाय्यक ठरू शकतात. गंभीर त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया. टिप नंबर 1. सर्दी झाली तर वाफ. नाक बंद झाले असेल किंवा सर्दीमुळे नाकातून श्वास घेण्यास त्रास होत असेल तर साध्या गरम पाण्याची वाफ काही लोकांना तात्पुरता आराम देऊ शकते. पण वाफ घेताना पाणी खूप गरम ठेवू नका, कारण भाजण्याचा धोका असतो. टिप नंबर 2. घसा खवखवत असेल तर मिठाच्या पानाच्या गुळण्या. 1 ग्लास कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून गुळण्या केल्याने घशातील खवखव आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते. हे पाणी गिळायचे नाही. टिप नंबर 3. खोकल्यासाठी मध. मधाचा वापर पारंपरिक पद्धतीने खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी केला जातो. मात्र 1 वर्षापासून कमी वयाच्या बाळांना मध देऊ नये. टिप नंबर 4. पचनासाठी सुंठ. सुंठ म्हणजे सुकवलेले आले. पारंपरिक घरगुती उपायामध्ये सुंठीचा वापर पचनाशी संबंधित किरकोळ त्रासासाठी केला जातो. मात्र कोणतीही गोष्ट अति प्रमाणात घेऊ नये. टिप नंबर 5. गॅस आणि पोटदुखीसाठी जिरे. आपल्या स्वयंपाकघरातील जिरे केवळ मसाला नाही, तर पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. जेवणात जिऱ्याचा योग्य प्रमाणात वापर केल्याने पचनाला मदत होऊ शकते. टिप नंबर 6. तोंडाला दुर्गंधी येत असेल तर बडीशेप. जेवणानंतर थोडी बडीशेप खाण्याची पद्धत अनेक घरांमध्ये आजही आहे. बडीशेपेमुळे तोंडाला ताजेपणा मिळतो. बद्धकोष्ठतेसाठी फायबर आणि पाणी. टिप नंबर 7. सकाळी पोट साफ होत नसेल तर आहारात भाज्या, फळे, कडधान्ये आणि इतर फायबरयुक्त पदार्थ वाढवा. दिवसभर पुरेसे पाणी पिणेही महत्त्वाचे आहे. टिप नंबर 8. त्वचेसाठी कोरफड. कोरफडीचा गर त्वचेवर बाहेरून वापरण्याची पारंपरिक पद्धत आहे. त्वचा संवेदनशील असल्यास प्रथम छोट्या भागावर लावून प्रतिक्रिया होत नाही ना ते पहा. टिप नंबर 9. कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल. नारळाचे तेल त्वचेवर बाहेरून लावल्याने कोरडी त्वचा मऊ ठेवण्यास मदत होऊ शकते. त्वचेला खाज, लालसरपणा किंवा त्रास वाढत असल्यास वापर बंद करा. टिप नंबर 10. केसांच्या निगेसाठी आवळा. आवळा हा भारतीय पारंपरिक आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. आहारात आवळ्याचा समावेश करणे किंवा आवळ्याचे तेल केसांसाठी वापरण्याची परंपरा जुनी आहे. टिप नंबर 11. थकवा कमी करण्यासाठी पुरेशी झोप. आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. रोज वेळेवर झोपणे आणि पुरेशी झोप घेणे ही कोणत्याही महागड्या उपायापेक्षा महत्त्वाची आरोग्याची सवय आहे. टिप नंबर 12. सकाळी कोमट पाणी. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याची सवय अनेक लोक पाळतात. यामुळे शरीराला पाणी मिळते आणि काही लोकांना पचनासाठी ते आरामदायक वाटते. टिप नंबर 13. दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. पूर्वी कडुलिंबाची काडी वापरण्याची पद्धत होती.
आज मात्र दात आणि हिरड्याच्या आरोग्यासाठी योग्य पद्धतीने फ्लोराईडयुक्त टूथपेस्टने दात घासणे अधिक विश्वासार्ह पर्याय आहे. टिप नंबर 14. जेवण व्यवस्थित चावून खा. घाईघाईने जेवण्याऐवजी प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. ही अगदी साधी सवय आहे, पण आरोग्यदायी खाण्याच्या सवयीचा महत्त्वाचा भाग आहे. टिप नंबर 15. हळदीचा आहारात वापर. हळद आपल्या स्वयंपाकघरातील पारंपरिक मसाला आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, ज्यावर विविध संशोधन झाले आहे. मात्र हळद कोणत्याही आजारांवर हमखास उपचार करते असे समजू नका. टिप नंबर 16. मळमळ किंवा पचनाच्या त्रासात आल्याचा वापर चहा, काढा आणि जेवणामध्ये केला जातो. काही लोकांना मळमळ किंवा पचनाच्या किरकोळ त्रासात असल्यामुळे आराम मिळतो. टिप नंबर 17. तुळशीचा पारंपरिक वापर. तुळस अनेक भारतीय घरांमध्ये पारंपरिकरित्या वापरली जाते. तुळशीचा चहा किंवा काढा घेण्याची पद्धत आहे, पण तो डॉक्टरांनी दिलेल्या औषधाचा पर्याय नाही. टिप नंबर 18. पायाचा थकवा कमी करण्यासाठी कोमट पाणी. दिवसभर काम केल्यानंतर कोमट पाण्यात काही वेळ पाय ठेवणे आरामदायक वाटू शकते. पाणी अतिशय गरम नसावे. विशेषतः मधुमेह किंवा पायाची संवेदना कमी असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. टिप नंबर 19. शरीराला थकवा जाणवत असेल तर विश्रांती. सतत काम करत राहण्यापेक्षा शरीराला योग्य विश्रांती देणे महत्त्वाचे आहे. किरकोळ स्नायूंचा ताण असल्यास अतिश्रम टाळणे आणि आराम करणे उपयोगी ठरू शकते. टिप नंबर 20. पाणी योग्य प्रमाणात प्या. दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळणे गरजेचे आहे. तहान, हवामान आणि शारीरिक हालचाल यानुसार पाण्याचे प्रमाण बदलते. मात्र हृदय किंवा किडनीच्या आजारात डॉक्टरांनी सांगितलेले पाणी पिण्याचे प्रमाणच पाळा. टिप नंबर 21. घरच्या पौष्टिक जेवणाला प्राधान्य. डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे, भाकरी किंवा पोळी अशा विविध पदार्थांचा संतुलित आहारात समावेश करा. जुन्या पिढीच्या साध्या घरगुती आहारातून आपण ही चांगली सवय नक्कीच घेऊ शकतो. टिप नंबर 22. रोज शरीराची हालचाल करा. पूर्वी दैनंदिन जीवनात चालणे आणि शारीरिक काम अधिक असायचे. आज आपण दिवसभर बसून राहतो, त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार रोज चालणे किंवा व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. टिप नंबर 23. सर्वात महत्त्वाचा उपाय. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला. मित्रांनो, घरगुती उपाय हे किरकोळ त्रासात सहाय्यक ठरू शकतात, पण ते प्रत्येक आजारावर उपचार नाहीत. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, खूप ताप, रक्तस्राव, तीव्र पोटदुखी किंवा त्रास वारंवार होत असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, हे होते आपल्या आजी-आजोबांच्या काळातील 23 पारंपरिक घरगुती उपाय आणि आरोग्यदायी सवयी. यातील कोणता उपाय तुम्ही तुमच्या घरात लहानपणापासून पाळला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच उपयुक्त आरोग्य टिप्स आणि किचन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसोबत नक्की शेअर करा.
निरोगी राहा, आनंदी राहा.